एक शहराचा उपमहापौर म्हणून मी ज्या पद्धतीने आमच्या परिसरामध्ये औंध बोपडी या परिसरामध्ये सातत्याने बैठका घेऊन जरी पोटभर पाणी आम्हाला गेल्या 40 वर्षामध्ये भेटत नसेल, आता प्रलंबित गावाचा प्रश्न तर आत्ता आहे, परंतु आम्ही महापालिकेत आल्यापासून आम्हाला पाणी मिळत नाही. आल्यापासून 40 वर्ष या महापालिकेमध्ये आम्ही आहोत. तेव्हा दापुडी पुणे महापालिकेमध्ये होते, आज बोपडी आहे. शेवटच्या टोकाचं गाव आहे. औंध बोपडीला पाणी पोटभर मिळतच नाहीये. कधीतरी सोडवला पाहिजे ना प्रश्न. का पाकिस्तानच्या बाउंड्रीला राहतोय का आम्ही? एक आश्वासन द्या ना. नाही, आम्ही औंध बोपडीला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू. कधीतरी सांगणार का नाही तुम्ही? माननीय महापौर ते 2 महिन्यापूर्वी आपण जी सुधारणा केली, आपण म्हणता ती पूर्वी परिस्थिती खूप बिकट परिस्थिती होती त्या भागातली, पण 2 महिन्यापूर्वी आपण ती नवीन टाकी जी कार्यान्वित केलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 85% फरक पडलेला आहे. फक्त 15% राहिलेला आहे. तेही आता नवीन पंप बसवून झाला की साधारण 20-1 दिवसामध्ये 20-1 दिवसामध्ये बसवला पण आहे, कार्यान्वित करायचे. 15 ते 20 दिवसात ते कार्यान्वित करून आम्ही तो 100% तो आपला प्रश्न सुटेल असे प्रयत्न करू. माननीय अनिल टिंगरे. माननीय महापौर, वडगाव शिरी मतदारसंघामध्ये पाणी वितरणाच्या व्यवस्थेमध्ये किंवा टाक्यांबद्दलचा प्रश्न योगेश अप्पा मुळीक यांनी विचारला आहे. त्या अनुषंगाने लोहगावमध्ये ज्या टाक्या आपण बांधणार आहोत माननीय जगताप साहेब, त्या टाक्या पूर्ण करण्याला असणारे अडथळे काय आहेत? जे आपण लोहगावला 2 टाक्या करणार आहोत, त्यासाठी तुम्ही मला एअरपोर्टचे काही विषय सांगितले होते, त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आणि आम्हाला सर्वांना खुलासा करावा. जे लोहगावला तुम्ही असं म्हणता की टँकर, म्हणजे त्याच्यामध्ये माहिती दिली आहे की 110 टँकर पूर्ण वडगाव शिरी मतदारसंघामध्ये येतात, तर हे टँकर पॉईंट वाढवण्याची आवश्यकता आहे का? ह्याला अनुषंगाने अजून एक विषय की ह्याला वेगवेगळे टेंडर काढून, म्हणजे त्या प्रभागामध्ये वेगळे टेंडर काढून तिथं पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे का? आणि तशा आशयाचे तुमच्याकडे तसे प्रयत्न चालू आहे का किंवा तुमचा तसा नियम आहे का? ह्याला लागून तिसरा विषय, जो आमच्या लोहगाव आणि हा संपूर्ण भाग जो आत्ता तुम्ही मीटर बसवताय AMR मीटर, ह्या मीटरच्या अनुषंगाने त्या सगळ्या भागाच्या लोकांना, म्हणजे लोहगावच्या सगळ्या लोकांना 15,000 रुपये चलन आपण आकारतो, जेव्हा की इतर वेळेस एखाद्या घराला आपण ते चलन आकारायचं असेल तर 4,000 असते. तर ते इतकं 15,000 आपण ते का आकारतोय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भामासखेडचा आपला जो 2 TMC आपल्याला मान्यता आहे, परंतु आपण तिकडं पूर्व क्षमतेने ते टाकी पाणी उचलत नाही. म्हणजे आपण साधारणतः 150 किंवा 160 MLD पाणी उचलतो. तर हे आपल्या संपूर्ण ज्या भागामध्ये आपण पाणी वितरण करणार आहात, जो भामासखेडच्या अंतर्गत पाणी व्यवस्था घेतलेली आहे, त्याला हे सगळं पुरेसं असणार आहे का? का त्याला पर्यायी व्यवस्था आपण पुढे जाऊन काय करणार आहात? जसं की वाघोली आता नवीन भाग आला आहे, खराडी आणि चंदननगरला पण मागणी भामासखेडची झाली, जेव्हा की धानवाली आणि लावगावला हे पाणी सफिशियंट नाही आहे. आणि अशा अनुषंगाने तुम्ही भामासखेडच्या अनेक टाक्या बांधताय आणि त्याला ह्याच भामासखेडच्या माध्यमातून पाणी देत आहे, तर हे जमणार आहे का पुढे जाऊन? आणि हे सगळ्यांना पाणी पुरणार आहे का? आमच्याकडे पूर्वी 2 भागातलं पाणी यायचं, लष्कर पाणी पुरवठ्याचं पाणी यायचं, ते किती बंद केलं असं आम्हाला माहिती मिळाली. ते किती MLD पाणी कमी केलं आमच्याकडे. त्याचबरोबर वारजे प्राधिकरणाकडनं जे पाणी आम्हाला होळकर ब्रिज माध्यमातून टिंगरेनगर पंपिंगला यायचं आहे, ते सुद्धा आपण 35 ते 40 MLD पाणी कमी केलं आहे. ते खरं आहे का आणि ते का कमी केलं, हा एक प्रश्न आहे. आणि सर्वे नंबर 7 जो आता नवीन टाकी बांधली आहे, जी बाकीचा जो पोरवाल रोड किंवा आमचा जो धानोरीचा भाग आहे, त्या ठिकाणी हे पाणी वितरण केव्हा करणार आहे? कारण ह्या संदर्भामध्ये आपण 1 महिना झाला आहे आपण माहिती देत आहे की आता येणाऱ्या 8 दिवसात चालू करू, 10 दिवसात चालू करू, परंतु आज महिना झाला आहे. आज उन्हाळा पूर्ण क्षमतेने आहे आणि 10 दिवस पाणी आमच्या त्या ठिकाणी नाही आहे. अशा प्रसंगामध्ये ही टाकी पूर्ण सुरळीत वितरण व्यवस्था कशी करणार आहात, हे सगळे सर्वसाधारणतः प्रश्न आहेत. ह्याच्याबद्दल आपण थोडंसं सगळं खुलासा करावा विनंती. माननीय महापौर, प्रथम लोहगावच्या टाक्यांबद्दल हे करतं. त्या लोहगाव आणि वाघोलीमध्ये मिळून टोटल आपल्या 11 टाक्या आहेत, त्यापैकी 5 टाक्या आपल्या चालू आहेत फक्त. त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काही फॉरेस्टच्या जागेवरती आपण टाक्या प्रस्तावित केल्या होत्या,
त्याच्यामध्ये ते एअरपोर्ट असल्यामुळे आपल्याला MOD NOC घेतली होती. MODनी काही 2 टाक्याची आपल्याला NOC नाकारली होती. त्याची जागा बदलून आपण त्याची उंची कमी करून आपण परत अप्लाय केलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपला फॉरेस्टकडून जागा मिळायचं कार्यवाही देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये काही अभिप्राय मान्य जिल्हाधिकाऱ्यांचे अभिप्राय आपल्याला आवश्यक आहेत, तर तेही आता पाठपुरावा सुरू आहे. त्याच्यामध्ये ते अभिप्राय झाले की त्या आपण टाक्या चालू करू. त्याच्यामध्ये सर्वसाधारण कालावधी ह्या विषयाला त्याच्यामध्ये आता फॉरेस्टची पहिली फर्स्ट स्टेज परमिशन जी आहे ती मिळालेली आहे. सेकंड स्टेजसाठी जे मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मिळाल्यानंतर आपल्याला तो अभिप्राय देखील आता 2-3 दिवसापूर्वीच माननीय आयुक्त सरांनी बैठक घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी कमिट केलेलं आहे की 15 दिवसामध्ये आपण अभिप्राय मिळेल आपल्याला माननीय कलेक्टर साहेबांचा. तो शासनाकडे सबमिट केल्यानंतर सेकंड स्टेज परवानगी मिळेल. म्हणजे साधारण 1 महिन्याभरामध्ये ते फॉरेस्टची परवानगी आपली होऊन जाईल. आणि त्याचबरोबर दुसरा प्रश्न मान्यांनी जो विचारलेला आहे की मीटर बसवण्यासाठी 15,000 रुपयाचं चलन करतात, तर ती वस्तुस्थिती नाही आहे. त्याच्यामध्ये पाण्याचे मीटर बसवणे हे निविदेचा भाग आहे. त्याच्यामध्ये यापूर्वीचा जो समान पाणी वाटप योजनेचा जो ठराव केलेला आहे त्याप्रमाणे पाण्याच्या मीटरसाठीचे पैसे नागरिकांकडून घेऊ नये असं माननीय मुख्य सभेचा ठराव आहे. त्यामुळे मीटरसाठी आपण कुठलेही पैसे घेत नाही. तथापि माननीय मुख्य सभेने मान्य केलेल्या नियमावलीनुसार किंवा जे टेरिफ आहे त्याच्यामध्ये कनेक्शन चार्जेस, त्याच्यानंतर काही कॉलनी लाईन चार्जेस असे म्हणून आपल्याला काही त्याच्यामध्ये नागरिकांनी भरणं क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये हेतू हा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आता साधारण लोगाव वाघोलीचा आपला 225 कोटीचा खर्च आहे, तर त्यातलं किमान एक 10% 15% तरी आपल्याला त्याच्यातून नागरिकांकडून यायला पाहिजे. कारण शेवटी प्रकल्पासाठी देखील मला असं वाटतं हे जे आपण चलन आकारतो हे कुठल्या नियमात आहे किंवा निकषामध्ये बसतंय किंवा आपलं धोरण आहे का अशा स्वरूपाचं? याच्यामध्ये अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी मीटर बसवले आपण त्या ठिकाणी असं पैसे मागितले नाहीये. माझ्याच प्रभागामध्ये गणेशनगर असेल इकडे सगळे मीटर बसवले, तिथं आपण 0 पैशामध्ये काम केले. म्हणजे विसंगती एकाच प्रभागामध्ये नाही. त्याच्यामध्ये जुना जो हद्दीचा जो भाग आहे गणेशनगर वगैरे त्याच्यामध्ये जुने जर कनेक्शन असतील अस्तित्वातील कनेक्शन तर त्याला आपण नवीन कनेक्शन चार्जेस भरून घ्यायची गरज नाही. किंवा एखादी बिल्डिंगचं कम्प्लिशन झालेलं आहे तर ते कम्प्लिशन झाल्याचा अर्थ असा समजतो की आपण त्याचे कॉलनी लाईन चार्जेस किंवा कनेक्शन चार्जेस भरलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याकडून घेत नाही. आता लोगाव हा नव्याने समाविष्ट भाग आहे. त्याच्यामध्ये नव्या लाईन टाकलेल्या आहेत. आपल्याला नवीन कनेक्शन जे द्यायचे आहेत आपल्याला, तर त्याच्यासाठी आपण पेपरमध्ये देखील जाहिरात दिलेली आहे की त्यांनी महापालिकेची परवानगी घेऊन नळजोड घ्यावेत. तर त्याच्यासाठी कनेक्शन चार्जेस किती घ्यावे आणि बाकीचे चार्जेस किती आहेत, तर त्याच्यासाठी मान्य मुख्य सभेची 2016 साली मान्यता घेतलेली आहे. त्याचं जे संपूर्ण जो ठराव आहे त्याच्यामध्ये महापालिकेची एक वेबसाईट आहे www.bill.punecorporation.org त्याच्यावरती आपल्या अवेलेबल आहे किंवा मी आपल्याला व्हॉट्सअपवरती मी पाठवून देतो याचे कनेक्शन चार्जेसचे. पामास्केटचं माननीय नाही जे पाणी उचलतो आपण तेवढा 2 प्रश्न महत्वाचे राहिले. जे पाणी माननीय- आपण उचलतो असं कम्फर्ट आहे का, आणि जे दुरी पाणी आपले बंद केले लष्कर आणि वाजत त्याची थोडी उत्तर द्या ना आम्हाला. म्हणजे आम्हाला सभागृहाला मान्य महापौर भामास्केडचं आपलं 2.50 TMC ची मान्यता आहे. म्हणजे साधारण 200 MLD ची मान्यता आहे. 200 MLD पैकी आपण 150 MLD आता पाणी उचलतो. उरलेलं 50 MLD हे जुन्या हद्दीसाठी पुढच्या भावी एक्सटेन्शनसाठी होतं. तथापि आता लोगाव वाघोली आपल्या ताब्यात आल्यामुळे लोगाव वाघोलीची एकूण डिमांड 2032ची 120 MLD आहे. तथापि आता हे पायाभूत सुविधा आपल्याला जे विकसित करतोय पैसे खर्च करून, तर त्याच्यानंतर त्याला पाणी लागणार आहे. त्यामुळे आपण ते 50 MLD आपण ते राखून ठेवलेलं आहे. जसं जशा टाक्या कंप्लीट होतील तसं आपण त्या यांना आपण ते देणार आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, लष्करवरून जे पाणी येत होतं ठाकरसी टेकडी आणि याला भामास्केड योजना कार्यान्वित झाल्यामुळं ते पाणी आपण तिकडनं कमी केलेले आणि ज्या भागाला पाणी नाही आहे, उदाहरणार्थ आता मुंडवा केशवनगर आहे, मांजरी आहे, शेवळवाडी, तिकडे आपण पाणी ते थोडंसं डायव्हर्ट केलेलं आहे. त्याचबरोबर होळकरवरून जे पाणी येत होतं ते आपण पाणी फक्त हरिगंगाला ठेवलेलं आहे. मगाशी जे माननीय उपमहापौरांनी प्रश्न विचारला, चिखलवाडी बोपोडी त्या भागामध्ये पाणी नाही, ते पाणी आपण ते उरलेलं तिकडे घेतलेलं आहे. तथापि ओव्हरऑल सगळ्या आपल्या भागामध्ये 135 लिटर प्रति माणसीपेक्षा जादा पाणी पुरवठा होतोय, ही वस्तुस्थिती आहे. नाही मग हे आम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आम्हाला तुम्ही 150 MLD पाणी देत आहे भामास्केटचं, सांगा 60, 70, 80
म्हणजे 80 MLD कमी करताय, हे जरा हे पण थोडं दुर्दैवी आहे मतदारसंघात. कारण हा प्रश्न उचलण्यामागचा हाच प्रश्न आहे योगेश अप्पांचा, की आम्हाला मुळात सगळा वडगाव शहरी मतदारसंघ किंवा नवीन समाविष्ट आलेले लवगाव वाघोलीला पाणी इतक्या कमी प्रमाणामध्ये पडतं आहे, मिळतं आहे, 8-8, 10-10 दिवस पाणी नाही, म्हणून हा सगळा गंभीर प्रश्न बनत चालला माननीय जगताप साहेब. तर आता ह्या शेवटचा आमचा प्रश्न आहे की जे आता बायपास आपण भामासखेडचं पाणी निंबाळकर नगर किंवा लोगावला उर्वरित करतात, ते वितरण व्यवस्था केव्हा निश्चित होणार आहे? कारण ह्या संदर्भात आपण 1-2 महिने अशीच माहिती देत आहे की आपण करणार आहे, चालू पण झालेली नाही आहे. भामासखेडून विमाननगर आपण चालू केलेले आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये, आणि धानोरीची जी नवीन टाकी आहे ती पण अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याची माहिती घेऊन मी आपल्याला अपडेट देतो कधी कार्यान्वित करणार. माननीय महापौर, माननीय महापौर आयुक्त साहेब जगताप साहेब, आज मी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतो. माहितीसाठी सांगतो, मगरपट्टा आणि अमनोरा सारख्या भागामध्ये राहतो. आज त्या ठिकाणी मार्बल बाउंड्री असेल, DSK असेल, अक्षर ऑल्टोरियस असेल, पवार पब्लिक स्कूल असेल, असे काही बऱ्याचशा सोसायटी, तुपेनगर, तुपे रोडच्या भागामध्ये आज तिथे एक आपण बूस्टर पंप बसवलेला आहे. त्याचा बूस्टर पंप आपण कधीपर्यंत चालू करणार आहोत याची मला माहिती द्यावी. माझे प्रश्न ऐकून घ्या. दुसरा एक प्रश्न असा आहे की आजपर्यंत जैन इरिगेशनला आपण जे काम दिलंय त्याची तारीख आपण दरवेळेस तारीख पे तारीख सनी देओल सारखा आपण नुसतं तारखा देत आहे, पण त्याचं उद्घाटन कधी होणार आहे हे मला प्रामुख्याने एक तारीख द्या, नाहीतर दामिनी पिक्चर सारखं तुमच्या समोर यायला लागेल. माझा दुसरा एक प्रश्न आहे, ज्या भागामध्ये मोठमोठ्या सोसायट्या आहेत त्यांना आत्तापर्यंत पाणी चांगल्या प्रकारचं येतं, पण त्या भागाच्या आजूबाजूला ज्या सोसायट्या आहेत त्या भागामध्ये पाण्याची उपलब्धता अजिबात नाही. माझा हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 आज त्या भागातील पाण्याची रिक्वायरमेंट किती आहेत आणि आपण उपलब्ध पाणी किती देता ह्याचं मला ऑडिटेबल मला पूर्ण माहिती द्यावी. आणि दुसरा एक प्रश्न आहे, अनऑथराइज जे कनेक्शन आहेत काही सोसायट्यामध्ये 3-3, 4-4 इंची पाईपलाईन आपण दिल्यात, त्या कुणी दिल्यात हे शोधाव्यात. आणि एक आपलं ह्याचं कम्प्युटराइज रोबोटिक ऑडिट व्हावं, म्हणजे त्यामध्ये कोणत्या भागात किती कुणी कनेक्शन दिलेत, किती पाणी उपलब्धता आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना पाणी कसं येत नाही याचा एक मला पूर्ण खुलासा द्यावा. साहेब, मी तुम्हाला सांगतो, हडपसरचं नाव एक वेगळ्या व्यक्तिमत्वावर आहे, पण त्या ठिकाणी पाणी नसेल तर हसतात. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो गेले 6 वर्ष झालं मी अमनोरच्या बाजूला राहतोय, पण माझ्या भागामध्ये कॉर्पोरेशनचं मला पाणी प्यायलं नाही. त्या बोरच्या पाण्याने डोक्यावरची बरीच केसं गेलीत. पुढच्या काळामध्ये तुमची केसं जाऊ नयेत यासाठी लवकरात लवकर त्याची उपाययोजना करावी, एवढंच मी आपल्याला प्रामुख्याने सांगतो. आणि सनी देओल सारखी तारीख देऊ नका, तारीख एकच तारीख द्या, उद्घाटनाची तारीख द्या. आमच्या PMP डेपोचे आमच्या सगळ्यांचा आमच्या प्रभागातला हा विषय आहे, तो प्रामुख्याने आपण त्यावर लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो. माननीय महापौर, याच्यामध्ये नवीन टाक्या ज्या आहेत आता त्याच्यामध्ये आम्ही आता जे शिल्लक काम आहे त्याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे तारीख म्हणजे ठरवतो. पण ही वस्तुस्थिती आहे की 2-3 वेळेस ते पुढे गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये साहेब परत तारीख देऊ नका, एकच तारीख. मी तेच सांगतोय, तारीख आता मी दिवशी उद्घाटन हेच सांगा. नाही, तारीख देतच नाही. आता मी आज आढावा घेऊन मी निश्चित तुम्हाला हे करतो आणि पूर्ण करतो. तर त्याचबरोबर दुसरं आता ते बूस्टरचं जे आपण म्हणालात 17.5 नळीचं आपलं सगळं काम झालेलं आहे. MHCDCL कडे आपलं वीज कनेक्शनसाठी पाठपुरावा चालू आहे. ते साधारण आमचे लोक माहिती देतात की 8 दिवसामध्ये ते वीज कनेक्शन येईल. ते झाले की आपण तो नवीन बूस्टर चालू करू.